मॉकड्रिल करताना घाबरून जाऊ नका असं आवाहन आता निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी केलेलं आहे। स्ट्राईक झाल्यावरती नागरिकांनी 4 भिंतींच्या आत लपावे अशा प्रकारची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। मॉकड्रिल संदर्भात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। 7 मेला संपूर्ण देशामध्ये केंद्रीय गृह विभागाच्या माध्यमातून मॉकड्रिल आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याची लगबग देखील आता आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवर हे नेमकं मॉकड्रिल कसं असणार आहे, या दरम्यान नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे सर आपल्यासोबत आहे। सर, मॉकड्रिल आयोजित केलेलं आहे आणि एकूणच या सगळ्या काळामध्ये नेमकी काय काळजी घेतली जाते, मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय असतं? हां, मॉकड्रिल म्हणजे आपले जे सर्वसामान्य जनता आहे आणि त्याची मालमत्ता आहे, तर याचं संरक्षण हवाई हल्ला असेल किंवा मिसाईल अटॅक असेल तर त्यापासून आपलं चांगल्या पद्धतीनं संरक्षण कसं करायचं, तर याबद्दल दिलेले प्रशिक्षण किंवा गाईडलाईन्स यालाच मॉकड्रिल असं म्हटलं जातं। सर, प्रामुख्यानं काय या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना सूचना केल्या जाऊ शकतात? आपण या सगळ्या काळामध्ये सैनिकी विभागामध्ये काम केलेलं आहे, एकूणच सर्वसामान्य नागरिक म्हणून काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे? यामध्ये सर्वसामान्य जनतेला स्वतःचं संरक्षण करण्याचं खूप महत्त्वाचं काम आहे आणि यामध्ये मिनिस्ट्री ऑफ होम किंवा आपल्या राज्य सरकारकडून आपल्या विविध गाईडलाईन्स आलेल्या आहेत, तर त्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन करणं सर्वसामान्य जनतेला गरजेचं आहे आणि ते केलं गेलं पाहिजे। ओपन जागेवर जर आपण असेल तर आपण जवळच्या एखाद्या शेल्टरमध्ये आपण गेलं पाहिजे। त्यामध्ये घन बांधकाम म्हणजे कॉन्क्रीटचे बांधकाम असेल तर खूपच उत्तम आहे। त्यामध्ये सबवे असेल किंवा बेसमेंट असेल किंवा दुसरं काही एखादं चारी बाजूनं क्लोज अशी एखादी भिंत असेल तर विंडो नसलेली जागा असेल तर आपण तिथं स्वतःला ठेवू शकतो किंवा लपून ठेवू शकतो। धन्यवाद सर, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल। एकूणच जर बघितलं तर मॉकड्रिल उद्याच्या दिवशी संपूर्ण देशामध्ये पार पडणार आहे। नाशिकमध्ये देखील 3 शहरांचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या दरम्यान नागरिकांनी घ्यावयाची काळजी, त्यासोबतच मॉकड्रिल कशा पद्धतीने केलं जातं, त्याचा हेतू नेमका काय आहे याबाबत आपल्याला सविस्तर माहिती दिली ते जिल्हा सैनिकी अधिकारी असलेले विलास सोनवणे सर यांनी। त्यामुळे या सगळ्या काळामध्ये मॉकड्रिल होत असताना नागरिकांनी भयभीत होऊ नये, दिलेल्या सूचनांचं पालन करावं अशा स्वरूपाचं आवाहन देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।